ए आजी चल ना ग चहा घ्यायला. आता तू काय घरभर धूर करणार आहेस का? ए असं बोलतात का बेटा? अगं किती वेळ लावते बघ ना. पूजा चालू आहे. आजी चहा तयार आहे. हा आले का आले. प्रमिला चहा आण ग जरा. टपरीवर जाऊन प्या. आगाऊपणाने बोलू नकोस. ईशा समोर असंच बोलणार आहेस का? अरे पण ती आहे का इथे? अगं, असं काय करतेस? ईशा समोर गडबड व्हायला नको म्हणून मी तालीम करतोय. आलं का लक्षात? बडबड बंद. चाय लाव. एक कामत. चाय लाव का झाडू आणू का? मोरून डोक्यात घालीन तुझ्या. तुला चहा आणि झाडू यातला फरक कळतो का? तुझ्या तीर्थरूपांनी तुला चौथीच्या पुढे शिकवलेलं दिसत नाही. ए माझ्या तीर्थरूपाबद्दल बोलायचं काम नाही हा. तुझ्या तीर्थरूपाने काय जन्माला घातलाय दिसतंय. जास्ती शहाणपणा नको सांगते मी. उदबत्तीचे चटके दे ना तुला. हा वाह, काय भाषा, काय उर्मटपणा. नवऱ्यासमोर असं उर्मटपणे वागतात का? समजतं का तुला काही? अरे अरे काय भांडताय काय सकाळी सकाळी दोघं? काय काय गोंधळ काय चाललाय सकाळी सकाळी? बघ ना सकाळी सकाळी भांडतात नवरा बायको. आणि मी ओरडतेय त्यांना. काय आजोबा काय किती बोलताय तुम्ही आजींना? हा किती बोलताय? अहो त्यांनी किती केलंय आपल्यासाठी कळलंय का? काय गडबडलो होतो आपण. यांनी अचानक डिक्लेअर केलं मी आजोबा आहे. कुणी सावरून घेतलंय? आजींनीच ना. आणि आजी खरंच खरंच मी मानलं तुम्हाला. काय म्हणजे काय म्हणावं याला. असं अचानक सुचू कसं शकतं? अचानक कामात आजोबा म्हणाले की मी ओमचा आजोबा. सगळे एवढे गडबडले होतो. हा तर सगळ्यात जास्त गडबडला होता. हो आजी अशी अचानक टिकली बदलण्याचं कसं सुचलं तुम्हाला? अगं फार विशेष काही नाही केलं ग. लहानपणी नाही का आपण भातुकली खेळायचो तेव्हा टिकली लावायचो. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण. म्हणून काय हा माणूस खऱ्या नवऱ्यासारखा वागणार का काय? नाही नाही. का असं का वागतील? हे बघा, जर तुम्ही मला तुमच्या खेळात घेतलं नाही तर मी तुमचं सगळं बिंग फोडून टाकीन ना. सांगून ठेवतो. आजोबा काय अहो काय धमकी देताय की काय तुम्ही आम्हाला? नाही नाही, इथं धमकी बिमकीचा काही प्रश्न नाही. पण काय आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही हसत असता, गप्पा मारत असता, बोलत असता, खिदळत असता, गाणी म्हणत असता. आणि मी माझ्या खोलीमधून फक्त तुमचे आवाज ऐकतो. मग मला ते एकट्यासारखं वाटतं ग. मला तुमच्यात सामील व्हावं असं वाटतं. तुमच्यामध्ये यावंसं वाटतं. एवढाच फक्त प्रश्न आहे. बरं ठीक आहे. बायकोनी नाही दिला तर सुनेनी दिला तर चालेल का चहा? हो हो, न चालायला काय झालं. सुनबाईच्या हातचा चहा केव्हाही चांगलाच चालेल. पण एक सांगतो, तुम्ही सांगा तिला, भातुकलीतला असलो तरी मी हिचा नवरा आहे. सांगा तिला. देवा. हो तेही खरं आहे. म्हणजे खोटे. हे बघा हे आले खरे नवरा बायको. या 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 या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस बस. बापरे लाजली वाटत. हो काय जयेश? काय धना. काय कसं काय? अगं एक कामत. ढोसा आता चहा आणि चला. हो हो बरं बरं. चहा घ्यायला सांगितलंय. तू बाहेर ये, मी वाट पाहतो.
जयेश, म्हातारपणी तुमचंही असंच होणार आहे? ओम भाऊ म्हातारपणी नाही, आत्ताच झाले. कसं असतं ना ओम भाऊ? मग जरा उशीर होतोय मला. अहो थोडक्यात सांगतो ओम भाऊ, कसं असतं ना, कसं असतं ना, अशी सुरुवात झाल्यावर कसं आहे ना, 2 तास तरी लागते. मी आलोच. अगदीच 2 सेकंद घेते मी तुझी. मी पण जॉईन होती ऑफिसला आजपासून. प्रधान सरांची खूप कामं खोळंबलेली असतात. नाही 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 नाही, प्लीज प्लीज प्लीज, अजिबात नको. का? काय ना, ईशा चुकून घरात आली ना तर कोणीतरी सेन्सिबल असू दे. हो बरोबर आहे. हा करेक्ट आहे, मी बघतो ऑफिस. बरं, तू ब्रेकफास्ट करून जा. नाही नाही नाही, मला उशीर होतोय. बाय 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 अरे, बाय ओम. बाय बाय. परमेश्वरा, ते काय पोहे आहेत ते द्या मला सगळे, खातो बसून. देणार ना. बरं वाटेल ना खाऊन? हो. का बरं चेहरा उतरलाय? इथे ठेवली होती मी फाईल. फाईल गायब होतेच कशी? आता हे बाई, मी इथे शोधलंय, तू त्या रॅक मध्ये जाऊन शोध. मला फाईल दिल्याशिवाय कोणी काम करायचं नाहीये. तुझं झालं का? इंडेक्स मध्ये मिळालं का तुला? मला काही कळतच नाही, फाईल गायब होते कशी? टेबलावर ठेवली होती मी फाईल. इथे 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 होती फाईल ती. मला 1 तासात रिपोर्ट करायचा आहे त्यांना. हा बोल ईशा, कुठे आहेस तू? आपके दिल में. ते ठीक आहे ग, पण तू आता कुठे आहेस? किती अनरोमॅन्टिक उत्तर देतोस रे. शी. सांग ना यार, तू माझ्या घरी नाही आहेस ना? हो, तुझ्याच घरी आहे. आणि हे काय, आम्ही सगळे मिळून मिसळून गप्पा मारतोय. अरे यार, तू मला आधी कळवलं का नाहीस? तुला काय कळवायचंय? मी काय पहिल्यांदा गेले का तुझ्या घरी? आणि आता काय नवीन आहे तुझं घर मला? बापरे. का रे? सॉरी ईशा, मी तुला सांगणारच होतो, पण मला कळत नव्हतं मी तुला कसं सांगू ते. काय बडबडतोयस तू? काय सांगायचं होतं? म्हणजे तुला कळलं नाहीये ना? अरे काय नाही कळलं? काय होतंय सोन्या माझा? खूप काम आहे का? हा, मी येऊ का मदतीला? नाही नाही. हो हो, ये ना, लगेच येतेस का? मला एक माझी फाईल मिळत नाहीये. खरंच? मग लगेच आले. लगेच? अगं पण कसं शक्य? तू माझ्या घरी आहेस ना, माझ्या घरनं इथे यायला 15 मिनिटं तरी लागतील. हा, पण समजा मी म्हटलं की मी आता माझ्या ऑफिसलाच आहे तर? ईशा यार, तू अशी गंमत करू नकोस. माझी घाम फुटला होता मला. तू थोडा वेळ देत जा माझ्या घरच्यांना रिहर्सलला. कसली रिहर्सल? रिहर्सल म्हणजे अगं तू येणार म्हणून तयारीला, म्हणजे खाणं पिणं बनवायला. किती नालायक आहेस तू. मी फक्त खायला जाते तुझ्या घरी. नाही नाही, तसं नाही. खूप काम आहेत ना, ऑफिसचं काम, घरच्यांचं टेन्शन. दिस इज जस्ट टू मच. हो, मग थोडासा भार हलका कर ना. तू एकटा नाहीयेस आता. तू शेअर का नाही करत तुझं काम थोडंसं माझ्या बरोबर? आणि मी काय म्हणतेय, तुला जरी अगदी काही घरी न्यायचं असेल ना तरी तू मला सांगू शकतोस. मला अजिबात ऑड वाटणार नाही. नाही 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 नाही, घरी नको, घरी नको. घरच्यांना मी सांभाळीन, ते काम मी सांभाळू शकतो. तू ऑफिसलाच मदतीला येत जा. येतेस का फाईल शोधायला? ओ माईक ना, हे तुला तो अल्लाउद्दीनचा जिन माहितीये? काय असतं, तशाच काही फेरीज असतात, म्हणजे इटुकल्या पऱ्या. आपण काय करायचं, त्या ना फेरीज ना आपली विश सांगायची. म्हणजे आपण त्यांना सांगायचं आपल्याला आत्ता काय व्हायला हवंय, आणि त्या आपली विश पूर्ण करतात. खरंच. मी परवा गावात गेले होते आणि मला पार्किंगसाठी जागाच मिळत नव्हती. तर मी फक्त माझे डोळे बंद केले आणि त्यांना म्हटलं, बायानो प्लीज प्लीज मला पार्किंगला जागा मिळवून द्या. आणि मला मिळाली. ही कशी असेल फाईल? डी फॉर देवल, आर फॉर रावण. चल चल चल, कामाला. ऐकतोयस का तू? हो हो, नाही नाही, मी माझ्या पर्यांना सांगत होतो. डी फॉर देवल, आर फॉर रावल. काय? मला आत्ताच्या आत्ता इशारा भेटायचाय. पण आता काही ईशा भेटणार नाहीये, कारण मला खरंच खूप काम आहे आज. त्यामुळे आज दिवसभर आपण एकमेकांना अजिबात डिस्टर्ब करणार नाही.
पण आता तर तू म्हणाली होतीस ना मी लगेच भेटेन म्हणून. इतकं सिरियसली नको घेऊ मला लगेच, मी गंमत करत होते. मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता बस. आता मस्त जाईल दिवस माझा. माझा पण दिवस मस्त जाणार आहे फाईल शोधण्यात. चल बाय. बाय. नाही ना सापडते. वाव, आपल्या ऑफिस मध्ये आपल्याला एक फाईल मिळत नाहीये. गेला 1 तासभर आपण ती शोधतोय. माइंड बॉगलिंग मेमरी आपली. काही होऊ शकत नाही रोज. आता जा आपापली कामं करा. शोभना मावशी. हॅलो शोभना मावशी. अरे मावशी म्हणू नकोस मला, आई म्हणायचंय. सवय करून घे आता. आता या कामाच्या गडबडीत मी काय काय लक्षात ठेवायचंय. माझा एकच मेंदू आहे ना. हो हो, चिडचिड नाही करायची. आपल्याला किती कामं असली तरी चिडचिड कशाला करतोयस तू? हे बघ, सगळी सकाळपासून रात्रीपर्यंतची कामं असतात ना, ती सॉर्ट आउट करायची. ओके सॉरी आई. बोल. अरे बोल, काय बोल? तू फोन केलायस ना. ओके आय एम सॉरी. अगं मी मगाचपासून त्या देवलांची फाईल शोधतोय. मला ती सापडत नाहीये यार. परवा क्रॉस घ्यायची, माझी काहीच तयारी झालेली नाहीये. हो, पण मग एवढं गडबडायला काय झालं? तू टेबलापाशी उभा आहेस का? तिथे डावीकडे सगळ्यात खालचं ड्रॉवर तिथे आहे बघ. वरून 3री फाईल आहे. नाही ग. हो 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 हो. नक्की. अगं हो. आई यू आर ब्रिलियंट. आय लव्ह यू. हो का? बरं, काही खाल्लंयच का? नाही ग, कामाच्या गडबडीत झालं नाही. पण डोंट वरी, मी खाईन. काळजी करू नकोस. चल बाय, मी ठेवतो. ऐक 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 ओम, मी काय करते, उद्यापासून होते मी जॉईन ऑफिसला. हो. बुरखा घालून याची तयारी ठेव. हा का? ईशाचं काही नाही. ती अश्विनी ना, ती जरा जास्तच चाणाक्ष आहे. हो, अश्विनी आणि ईशा एकत्र राहतात नाही का? अरे पण अश्विनीला माहिती आहे ना मी प्रधान सरांकडे काम करते ते. नाही नाही, पण अश्विनीला जर कळलं की ईशा मला तुझी आई समजते तर. एवढा विचार मी नाही ग केलाय. हो रे. मना लूंगा, सबको मना लूंगा. हा, ती जादू आहे तुमच्यामध्ये बरं का. डोंट वरी. बाय. हा बाय बेटा. डी फॉर देवल. ओके. हा बोल ईशा, कुठेस तू? ए, तू सारखं सारखं तेच काय विचारतोस रे? सॉरी सॉरी. हे काय, पण मी एवढं सुद्धा विचारू नये का तुला? कुठे असणार? ऑफिस मध्ये. खूप काम केलंय मी. ये ना, मी इथे पॅसेज मध्ये. नाही नको. मी पण सकाळपासून ऑफिसमध्येच आहे. अभ्यास चालू आहे अजून. तेच म्हटलं, आज तू कोर्टातही आला नाहीस. आपलं ठरलं होतं ना एकमेकांना डिस्टर्ब नाही करायचं, म्हणून मी फोन पण नाही केला. पण आता बास, मला कंटाळा आलाय. ये ना प्लीज. चल आपण पाणीपुरी खायला जाऊया. पाणीपुरी? ए, आता इतका भाव खाऊ नकोस हा प्लीज. मुकाट्याने हातातली सगळी कामं बाजूला टाकायची आणि लगेच इथं यायचं. नाही ईशा, अगं मला वाटतं अजून खूप वेळ लागेल मला हे काम संपवायला. आपण उद्या जाऊया का प्लीज? कसा आहेस तू? तुझी गर्लफ्रेंड खालती तुझी वाट बघतीये
आणि तू तिला ताटकळत ठेवतोयस. काय यार, इतका महाग झालास तू लगेच. हा, ओके आलो आलो. आणि लगेच 5 म्हणायच्या आत जर का तू आला नाहीस ना मग 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 संपलं सगळं. बापरे, फतवाच निघालाय. आलो आलो. झालं सगळं ना आटपलं. सॉरी सॉरी यार, सॉरी ईशा, सॉरी. मी खरंच सिरियसली कामात होतो यार. तू असं काय दम भरते. सॉरी 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 सॉरी. काय झालं सांगू का तिला? नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. कुठे काय काय नाही काय नाही. अच्छा हीच काय ती? हो हीच ती. हीच ती. हिचं काय? हिचं काय हिचं कुठे काय काय नाही काय नाही. घालीन लोटांगण मनिंद चरण, डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, प्रेमी आलिंगी ना आनंद पूजिन. काय तू किती मुलींना फिरवतोय सध्या पुण्यात? तू असं कसं बोलू शकतेस यार? एक मिनिट. सगळ्यात आधी तुम्हाला वचन दे की तुझ्याकडे हातावर फुलं फुलं असलेला तो पिवळा रंगाचा ड्रेस आहे ना, तो आयुष्यात तू कधी घालणार नाहीस. का? नाहीतर हिच्याकडे तो आहे ना सेम तुझ्यासारखा, तो तिला तरी जाळायला सांग. काय बोलतोयस तू? ग्रीन रूफ मध्ये मी तुला फायनली प्रपोज केलं तेव्हा सांगितलं होतं ना. याआधी मी खूपदा प्रयत्न केले तुला प्रपोज करण्याचे, आय लव्ह यू म्हणण्याचे. एकदा ही सेम तुझ्यासारखा ड्रेस घालून आली होती, तुझ्याच सारखी बाईक. पार्किंग मध्ये मला वाटलं तूच आहेस, म्हणून मग मी हिला, ईशा माझं तुझ्यावर खूप प्रेम, मला तू खूप आवडतेस. विल यू मॅरी मी? आता मागे वळू शकतेस. सॉरी 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 सॉरी. हिला म्हणालास? हिला म्हणालास? नाही 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 नाही. मग मग काय, पळालो. पळालास? तू पळालास? हसू नकोस यार. तुला काय जात आहे हसायला? माझी बेकार अवस्था झाली होती तेव्हा. एक तर तुझ्याशी कसं बोलावं, तुला कसं सांगावं हे मला कळत नव्हतं, आणि मधल्यामध्ये ह्या सगळ्या अशा भानगडी होत होत्या. मला वाटतंय तू सगळ्या गावाला सांगितलंयस मला प्रपोज केल्याचं. गोड आहेस तू. असं नको ना करू तू, मग माझं कामात लक्ष नाही लागत. तुला सांगतंय कोण काम करायला? चल ना पाणीपुरी खाऊया. प्रधान सर सांगतात मला काम करायला, आणि मला ते केलं पाहिजे. आज नको ना पाणीपुरी. चल ना प्लीज. हा प्लीज. एक मिनिट, आपण काही गोष्टी ठरवूनच घेऊया. हा स्वर येण्याआधी ना आपण प्रोफेशनली वकिली करतो हे आधी मनाला सांग. मी आपण किती प्रेमात असलो तर. उद्या संपव ना काम. इतकं काय? अगं नाही शक्य, ते आजच संपवायला हवं. काय तू आत्तापासूनच मला किती सॅक्रिफाईस करायला लावतोयस. सॉरी ना ग. ठीक आहे, करा काम करा. चला मी निघते घरी. कुणाच्या घरी? माझ्या घरी. हा. तुला काय भीती वाटते का मी तुझ्या घरी जाणार असेल तर? भीती? हो. हो का? मग आता तर तू बघच, मी तुला न सांगताच जाणार तुझ्या घरी. एक मिनिट, तुम्हाला आणखीन एक वचन दे. असं न सांगता दुसऱ्यांकडे जायचं नाही. का? असं वागतात का सुसंस्कृत माणसं? न सांगता जातात दुसऱ्यांकडे. बरं दिसतं का ते? नाही ना? हो का? तुझं घर दुसऱ्यांचं घर आहे का माझ्यासाठी? आता तर तू माझ्या घरी येच, मग मी दार तरी उघडते का बघ. नाही नाही नाही.
हो 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 नाही नाही हो हो. चला बाय आता. निघते मी. एकटीच जाते, पाणीपुरी खाते आणि भूतासारखी एकटीच माझ्या घरात बसते. अरे यार एवढं गिल्ट नको ना देऊस मला. मला खरंच खूप काम आहे. मला ते आज संपवायलाच पाहिजे. उद्या आपण जाऊया ना, प्रॉमिस. बाय. एक उंदीर. उंदीर? हा? हे विचारण्याआधी ना एकदा स्वतःच्या मनाला सांग की आपण वकील आहोत. हे आपलं ऑफिस आहे, नाही? बरं झालं कोणी पाहिलं नाही. वकिलावर हल्ला.